CPR अर्थात थोरला दवाखाना म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सीमा भागातील गोरगरिबांचा आधारवड। संस्थान काळामध्ये तत्कालीन करवीर छत्रपतींनी आपल्या प्रजेच्या आरोग्य सेवेसाठी 3 जुलै 1884 रोजी या दवाखान्याची स्थापना केली। प्रारंभी या रुग्णालयाला प्रिन्स अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल म्हणून ओळखलं जायचं। दरबार रुग्णालय म्हणून जनमानसात या दवाखान्याची ओळख होती। यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळात या दवाखान्यात त्या काळच्या आधुनिक वैद्यकीय सेवा सुरू झाल्या। 1948 साली या दवाखान्याचं छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय असं नामकरण करण्यात आलं आणि थोरला दवाखाना म्हणून हे रुग्णालय प्रसिद्ध झालं। ब्रिटिश शैलीत बांधलेली भव्य दगडी इमारत, रुंद गोलाकार लाकडी जिने आणि प्रशस्त दालनं या रुग्णालयाची वैशिष्ट्ये आहेत। 2000 साली कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाली आणि 2007 मध्ये हे रुग्णालय महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आलं। यानंतर या ठिकाणी हृदय शस्त्रक्रिया, रक्तपेढी, मेंदू विकार विभाग यासारख्या विविध विभागांची शृंखलाच सुरू झाली। कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह सीमा भागातून हजारो रुग्ण CPR मध्ये दाखल होऊ लागले। नाममात्र दरात त्यांच्यावर उपचार होऊ लागले। तब्बल 140 वर्षाहून अधिक काळ रुग्णसेवा करणाऱ्या CPR रुग्णालयाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं तब्बल 141 कोटी 76 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली CPRच्या ऐतिहासिक मुख्य इमारतीसह अंतर्गत पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण करण्याला सुरुवात झाली। जुन्या ऐतिहासिक मुख्य इमारतीला नवी झळाळी देण्यात आली। त्याचबरोबर विविध विभागांचं आधुनिकीकरण, अंतर्गत रस्त्यांचं काँक्रिटीकरण, जलनिस्सारणाची नवीन व्यवस्था, परिसराचं सुशोभीकरण, पार्किंग व्यवस्था यांची कामं झपाट्यानं पूर्ण करत विविध मूलभूत सुविधा अधिक दर्जेदार करण्यात आल्या। CPR मध्ये उपचार घेण्यासाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच या ठिकाणी काम करणारे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स यांना आता अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज वातावरण उपलब्ध झालं आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अथक परिश्रमातून CPR परिसराचा झालेला कायापालट आपण आता पाहणार आहोत।